सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 14 डिसेंबर 2024 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। अंतरिम जामीननंतर न्यायाधीश धनंजय निकम याचा अटकपूर्व जामीनही फेटाळला। संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरोधात 5 लाख रुपयांची लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात न्यायाधीश निकम यांच्या वतीने सातारा न्यायालयात काल दिनांक 12 रोजी अंतरिम जामीनावर याचिका दाखल केल्यानंतर ती फेटाळण्यात आली। दरम्यान दिनांक 13 डिसेंबर रोजी न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीनही फेटाळण्यात आला आहे। सातारा जिल्हा न्यायालयातील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम, आनंद खरात, किशोर खरात व अनोळखी एकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। ऊस दराबाबत कोपर्डी हवेलीत उद्या शेतकरी मेळावा। कोपर्डी तालुका कराड येथे रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगाने वडोली निळेश्वर येथे ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी ऊस दराबाबत बैठक पार पडली। शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली गाऱ्हाणी मांडत ऊसाचा दर गेले 8 ते 10 वर्षात न वाढल्यामुळे ऊस शेती करणे परवडत नसल्याचे सांगितले। रासायनिक खते, बियाणे, मशागतीचा खर्च गेल्या 4-5 वर्षात दुपटीने वाढला आहे, परंतु त्या मानाने ऊस दर जैसे थे आहे। सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या वारस सभासद नोंदी करून घेत नसल्याबाबत तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या। ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी पैसे मागत असल्याची तक्रारी केल्या। ऊसतोड प्रोग्राम प्रमाणे होत नसून खोडवी तोडली जात आहे अशी तक्रार शेतकऱ्यांनी यावेळी केली। जिल्ह्यात जलजीवन मिशनची सुमारे 70 कोटींची बिले थकीत, पैशानुभावी कामे बंद, योजनेला लागली घरघर। ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात पिण्याच्या पाण्याचे थेट नळ कनेक्शन व्हावे म्हणून केंद्राने सुरू केलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत सातारा जिल्ह्यात सुरू असलेली कामे संत गतीने सुरू आहेत। सुमारे 70 कोटींची रुपयांहून अधिक बिले थकीत आहेत। कामाची बिले वेळेवर मिळत नसल्याने ठेकेदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे। गावोगावी पैशानुभावी कामे बंद पडल्याने चित्र पाहायला मिळत असल्याने हर घर जल योजनेला घरघर लागली आहे। साताऱ्यात 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा, सागर भोगावकर यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। साताऱ्यात 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे। याबद्दल राष्ट्रवादीचे सागर भोगावकर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। साताऱ्यातील 100 रुपयांच्या स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांनी एल्गार पुकारत वेंड्याच्या शेजारी उभे राहून खातरजमाई केली आणि हा तुटवडा कृत्रिम असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। स्टॅम्प वेंडरच्या शेजारी उभे राहून त्यांनी पाहणी केली असता संबंधित स्टॅम्प वेंडर हे 100 रुपयांच्या स्टॅम्पवर शिल्लक नसल्याचे सांगत बऱ्याच जणांना 500 रुपयाचे स्टॅम्प पेपर विक्री करत आढळून आले। भोगावकर यांनी ही बाब खटकताच त्यांनी याबाबतची माहिती विभागाचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांना दिली। तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी वेळ पडली तर आंदोलनाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले। भोगावकरांच्या आंदोलनानंतर इशाऱ्यानंतर उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांनी संबंधित स्टॅम्प वेंडरांना आपल्या धरणात बोलून खडे बोल सुनावले। यानंतर सर्व स्टॅम्प वेंडरांनी सर्वसामान्यांना 100 रुपयांचे स्टॅम्प पेपर वितरित करण्याबाबत सुरुवात केली। भोगावकरांनी केलेल्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे। वाहतूक कोंडीमुळे मलकापूर कराड येथे रस्त्यावर रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती। पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर कराड शहराच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी 7 नंतर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। याच वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका अडकल्याने अत्यवस्थ स्थितीतील महिला कृष्णा रुग्णालयात पोहोचू शकली नाही। धक्कादायक म्हणजे रुग्णवाहिकेतच या महिलेची प्रसूती झाली। सुदैवाने ही प्रसूती नॉर्मल झाली असून माता व तिची बाळ व्यवस्थित असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली। पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे काम महामार्ग अथवा रस्ते बांधण्याचा अनुभव असणाऱ्या कंपन्यांना न देता एका बड्या उद्योजकाच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे। या उद्योजकाकडून DPGN या सब ठेकेदार कंपनी नियुक्त करण्यात आली असून मागील 6 महिन्यांपासून या कंपनीकडून महामार्गाचे काम जवळपास ठप्प असल्यासारखीच परिस्थिती आहे। ज्या गतीने काम सुरू आहे ते पाहता आणखी 2 वर्षे काम पूर्ण लागतील अशी आजची परिस्थिती आहे। सब ठेकेदार कंपनी आपणास पैसे मिळत नसल्याचे सांगून कर्मचाऱ्यांचे पगारही करत नसल्याची चर्चा मागील कायमपासून सुरू आहे। मात्र राष्ट्रीय महामंडळाचे अधिकारी गंधारीच्या भूमिकेत आहेत। वाहतूक कोंडीमुळे यापूर्वीही काहींना प्राणास मुकावे लागले आहे। त्यातच आता महामार्गाचे काम जवळपास बंद असलेली परिस्थिती असून महामार्गाच्या कामाची मुदत संपत आली आहे। एका मुदती पूर्ण होणार नसून आणखी किती काळ कराडकरांना त्रास सहन करावा लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। देऊर येथील रेल्वेचे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 47 एक दिवस उद्या 15 डिसेंबर रोजी देखभालीसाठी राहणार बंद। देऊर येथील रेल्वेचे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 47 उद्या 1 दिवसासाठी देखभालीसाठी बंद राहणार आहे। रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी 1 दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे गेट बंद ठेवण्यात येणार आहे। वाहन चालकासह परिसरातील नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। हे गेट बंद केल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाठार पिंपोडे दहेगाव देऊर मार्गे तसेच वाठार दहेगाव देऊर मार्गे वाठार
तळीये, बिचुकली, गुजरवाडी, पळशी या मार्गाने वळवण्यात आली आहे. प्रवाशांसह वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विलासपूरमध्ये सराईत चोरांचा सुळसुळाट. भाजपा पदाधिकारी संग्राम बर्गे यांची 4 चाकी गाडी घराजवळून चोरीला. सातारा शहराजवळ विलासपूरमध्ये सराईत चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी भाजपा पदाधिकारी संग्राम बर्गे यांची 4 चाकी गाडी घराजवळून चोरीला नेली आहे. भाजपा पदाधिकारी संग्राम बर्गे यांची कार अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री पळवून नेली आहे. याबाबत संग्राम बर्गे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कैद झाला आहे. सातारा शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून चोरट्याचे वाहन साताऱ्यातून कोरेगावमध्ये पुढे नेल्याचे समोर येत आहे. याबाबत शहर पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. सदर बाजार सातारा येथून दुचाकीची चोरी. सदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी, मारुती सुखदेव गणेशकर राहणार रामकुंड सदर बाजार सातारा यांची सातारा बाजार परिसरात सुंदरबन हॉटेल समोर पार्क केलेली ॲक्टिवा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या दुचाकी चोरींच्या घटनांमुळे दुचाकी वाहन चालकांत भीती पसरली आहे. आपली दुचाकी सुरक्षित राहील का अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. पोलिसांनी योग्य उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांच्यातून होऊ लागली आहे. जांबुद्रुक तालुका कोरेगाव येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू. जांबुद्रुक तालुका कोरेगाव येथे गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मातंग वस्तीवरील सार्वजनिक विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने आबा जयसिंग निकम व 49 यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू याची नोंद करण्यात आली आहे. गावात विहिरीचे काम सुरू होते. ते काम पाहत असताना अचानक पाय घसरून पडल्याने आबा निकम यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला. हिवडी येथील भामट्या भोंदूबाबाला 5 दिवसांची पोलीस कोठडी. मान तालुक्यातील शिंदी बुद्रुक गावातील वृद्ध महिलेची फसवणूक करणाऱ्या भामट्या भोंदूबाबाला दहिवडी पोलिसांनी अटक केल्यानंतर शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा भोंदूबाबा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याने अशा अनेक वृद्ध लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी दहिवडी पोलीस स्टेशन किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करावा. तसेच घरामध्ये वृद्ध महिला किंवा वृद्ध व्यक्ती एकटे राहत असतील तर नातेवाईकांनी लक्ष द्यावे अशी सूचना पोलिसांनी केली आहे. अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा.